संत ज्ञानेश्वरांचं नाव ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर 3-4 गोष्टी येतात. पहिली म्हणजे त्यांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. दुसरं म्हणजे त्यांनी भिंत चालवली. आणि तिसरं म्हणजे त्यांनी रेड्याच्या तोंडून वेद बोलून दाखवले. आणि चौथं म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेतली. आता ज्ञानेश्वरी लिहिली हे ठीक आहे, कारण जगाची तेवढी समज आणि ज्ञान कमी वयात सुद्धा येऊ शकतं. पण रेड्याच्या तोंडून वेद बोलवणे आणि भिंत चालवणे हे मानवी देहाला कसं काय शक्य आहे? पण संत नामदेवांनी त्यांच्या ग्रंथात ज्ञानेश्वर महाराजांच्या या चमत्कारांबद्दल उल्लेख देखील केलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेतली होती. पण संजीवन समाधी आणि समाधी यात काय फरक आहे? शिवाय अनेक संत महात्म्यांनी देखील समाधी घेतली होती. पण ज्ञानेश्वर महाराजांची समाधी एवढी श्रेष्ठ का मानली जाते? भगवान राम जसे विष्णूचा अवतार होते, तसे संत ज्ञानेश्वरांना सुद्धा विष्णूचा अवतार का मानलं जातं? संजीवन समाधी घेताना संत ज्ञानेश्वरांनी आपल्या हाताच्या कोणत्या वेगवेगळ्या मुद्रा लावलेल्या होत्या? आणि त्यांनी वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी समाधीचा निर्णय का घेतला? या सर्व गोष्टींचा उलगडा या व्हिडिओमधून आपण करणार आहोत. पण असले चमत्कार होऊच शकत नाही असंही तुमचं म्हणणं असू शकतं. पण संत ज्ञानेश्वरांबद्दलच्या या गोष्टी नास्तिक मनुष्याला सुद्धा पुन्हा विचार करायला भाग पाडू शकतात.